नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगतो की मित्रांनो, जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल, यूट्यूबवर नवीन क्रिएटर असाल, तुम्ही नवीन चॅनल क्रिएट केला आहे आणि तुम्ही यूट्यूबवर काम करत आहात, तर मित्रांनो, तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. मित्रांनो, छोटे क्रिएटर जे आहेत ते तुम्ही मन लावून पूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो, छोट्या यूट्यूबरांसोबत यूट्यूब काय करतं नेमकं ते मी हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, एकदम लाईव्ह प्रूफमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल, नवीन यूट्यूबर असाल, तुम्ही नवीन चॅनल खोलला आहे, तर मित्रांनो, जरी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक पकडला तरी तुमचा व्हिडिओ लवकर यूट्यूब व्हायरल करत नाही. यूट्यूब जे आहे ते आपल्याला खूप मेहनत करायला लावतं, खूप तडपवतं, मगच आपल्याला सक्सेस बनवतं. प्रिया सुहानी खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे व्हिडिओ. प्रिया सुहानी जी व्हायरल गर्ल आहे, जी डान्समध्ये व्हायरल झालेली आहे. मित्रांनो, प्रिया सुहानीवर जो कोणीही यूट्यूबर जो आहे, छोटा असो किंवा मोठा असो, जो व्हिडिओ बनवतो, शॉर्ट किंवा लॉंग कोणताही व्हिडिओ बनवला तरीही तो लगेच व्हायरल होतो. पण मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासोबत खूप वाईट होतं. कारण नवीन यूट्यूबरांचे लगेच किती ट्रेंडिंगमध्ये टॉपिक असू द्या, किती व्हायरल असू द्या, तरीही नवीन यूट्यूबरांचे व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूब लवकर व्हायरल करत नाही. मित्रांनो, त्याचप्रमाणे आता मी 5 महिने आता मला होतील यूट्यूबवर काम करून, लगातार डेली व्हिडिओ अपलोड करतो, तरीही मी ट्रेंडिंगमध्ये खूप टॉपिक चाललेला आहे प्रिया सुहानीचा. मित्रांनो, प्रिया सुहानीवर मी ट्रेंडिंग टॉपिकवर एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, 4 तास होतील, 3 तास 40 मिनिट झालेले आहेत, तरी सुद्धा यूट्यूबने एक सुद्धा इम्प्रेशन पाठवलं नाही. मित्रांनो, 3 तास आणि 40 मिनिट झालेले आहेत, तरी सुद्धा झिरो म्हणजे झिरो, एक सुद्धा इम्प्रेशन यूट्यूबने पाठवलेलं नाही. मित्रांनो, का? त्याच्यामध्ये मी एकदम चांगल्या प्रकारे टॅग्स पण भरले आहेत, चांगल्या प्रकारे एसईओ केलेला आहे. जर माझ्या त्या शॉर्टवर 10 सुद्धा व्ह्यूज आले असते 1 तासामध्ये, माझा तो शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो खूप लवकर बम 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 व्हायरल झाला असता. पण यूट्यूबने इम्प्रेशन पाठवलेलं नाही. 4 तास होतील, आता फक्त 20 मिनिट बाकी आहेत. 4 तास होतील तरीही यूट्यूबने इम्प्रेशन झिरोमध्ये ठेवले आहे. का मित्रांनो? जर त्या शॉर्टवर माझ्या 10 सुद्धा व्ह्यूज आले तरी लगेच तो माझा शॉर्ट व्हिडिओ जो आहे लगेच तो व्हायरल होऊ शकतो. मित्रांनो, त्याच्यामुळे मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांनी फक्त मन लावून काम केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही कितीही चांगले व्हिडिओ बनवा, कितीही एडिटिंग चांगली असू द्या, किती चांगल्या प्रकारे एसईओ करा, पण तुम्हाला यूट्यूबवर टाइम हा द्यावाच लागेल. तरच आपण यूट्यूबवर व्हायरल होऊ शकतो, तरच आपण यूट्यूबवर चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. एकदम चांगल्या प्रकारे एसईओ करून, चांगल्या प्रकारे सर्व काही एसईओ जबरदस्तपणे केला, टायटल आणि टॅग्स एकदम चांगल्या प्रकारे भरले, जे मेन डिस्क्रिप्शन आहे ते चांगल्या प्रकारे भरलं, तरीही माझा शॉर्ट 4 तास होतील तरीही एकही इम्प्रेशन यूट्यूबने भेजलं नाही. कारण माझ्या व्हिडिओ कारण त्या शॉर्टवर जर 10 सुद्धा व्ह्यूज आले तरी तो शॉर्ट लगेच व्हायरल होऊ शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, माझा शॉर्ट लगेच बम 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 व्हायरल झाला असता, पण यूट्यूबने इम्प्रेशन पाठवले नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, मी म्हणतो की नवीन यूट्यूबरांना कन्सिस्टन्सीनुसार काम केलं पाहिजे. आणि तुम्ही जरी डेली व्हिडिओ टाकला नाही, पण तुमचं ज्या टाइम टेबलवर तुम्ही व्हिडिओ टाकता, ह्या प्रकारे कन्सिस्टन्सीनुसार जर तुम्ही काम केले तरच तुम्ही यूट्यूबवर चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकता. तर मित्रांनो, यूट्यूबवर चांगल्या प्रकारे काम करा, मेहनत करा आणि जिद्दीने काम करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.